तर या ठिकाणी आपण हे वाक्य इंग्रजीत बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. पहा वाक्य काय आहे, संदीपने विशालला 10,000 रुपये दिले आहेत. काय करायचं आहे बघा, अगोदर या शब्दांना क्रमांक द्यायचे. बघा पहिल्या शब्दाला द्यायचा 1 क्रमांक, नंतर जायचं डायरेक्ट शेवटच्या शब्दाकडे. आहेत याला द्यायचा 2 क्रमांक आणि इथून मागे उलट क्रमाने क्रमांक देता यायचं. बघा इथं 3 क्रमांक, 10,000 रुपयाला 4 क्रमांक आणि विशालला 5 क्रमांक. आता जसे क्रमांक दिले आहेत तसेच शब्द आपल्याला खाली घ्यायचे आहेत त्याच क्रमांकाने इंग्रजीमध्ये. बघा आता संदीपनेसाठी संदीप, SANDIP संदीप. नंतर आहेतसाठी घ्यायचं हॅज. आता हॅज का घ्यायचं त्याचं कारण सांगतो. दिले आहेत म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आहे, त्यालाच इंग्रजीमध्ये परफेक्ट प्रेझेंट म्हणतात किंवा प्रेझेंट परफेक्ट म्हणतात. तर पहा मग हॅज घेतला आहे नाव आल्यामुळे, संदीप नाव आहे, नाम आहे म्हणून. आणि जर त्याच ठिकाणी संदीपच्या जागी जर आय आला असतं तर हॅव घ्यावं लागलं असतं. वी असतं तर हॅव, ही सी इट असतं तर हॅज, यू असतं तर हॅव आणि दे असतं तर हॅव. एवढं लक्षात ठेवा. चला मग आता 3 क्रमांकाला काय आहे, दिले. दिलेसाठी गिव्हन. देणे म्हणजे गिव, दिले म्हणजे गिव्हन. आता बघा नंतर या ठिकाणी आपण V3 घेतलेला आहे, एवढं लक्षात ठेवा बरं का, म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. नंतर 4 क्रमांकाचा शब्द आहे 10,000 रुपये, तर त्याला इंग्रजीमध्ये 10,000 रुपीज म्हणतात. तर ते असं लिहा 10,000 रुपीज. हां नंतर बघा 5 क्रमांकाचा शब्द आहे विशालला, तर इथं ला असल्यामुळे टू विशाल लिहा. पहा टू विशाल. तर पहा एवढ्या सोप्या पद्धतीने आपण मराठी वाक्य इंग्रजीमध्ये बनवू शकतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या प्रोफाईलला जाऊन आणखी भरपूर व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.